माझ्या आईची फॅन फॉलोइंग माझ्यापेक्षा जास्त आहे मला माहितच नव्हतं आतापर्यंत. विषय असा होता की आईचा होता 11 तारखेला बर्थडे आणि सकाळी सकाळी लोक आलते म्हटलं घरी आईला विश करण्यासाठी आणि मी आतापर्यंत झोपेतून उठलोच नव्हतो आणि जसं झोपेतून उठलो की माझ्या मागे एक काम लागलं. आपल्याला आपली स्कूटी न्यायची होती वॉशिंग सेंटरला, कारण की जेव्हापासून हिला आणलंय तेव्हापासून आतापर्यंत एकही वेळा वॉशिंगला नेलं नाही. म्हणून वॉशिंग सेंटरला आलो, दादाजवळ गाडी दिली, दादानं मस्त धुणं स्टार्ट केलं. धुतल्यानंतर आता विषय आला होता फक्त पुसायचं आणि भाऊ कापल्यानं पुसल्यानंतर एवढी क्लीन अँड क्लिअर दिसत होती म्हटलं की असं वाटतं आत्ताच शोरूम मधून गाडी आणली. आणि तिथून गाडी काढून आपण डायरेक्ट निघालो मयूर दादाच्या कॅफेवर आणि इथे येऊन बघतो तो पहिल्यांदा कॅफे डेझी आली होती आणि डेझीला आपल्याकडे देऊन मस्त मयूरदा पैसे मोजत होते. कसं आहे ना, बडे लोगो के बडे काम. आणि भाऊ मला समजेच नाही की डेझी पासून प्रज्वल दादाला काय प्रॉब्लेम, कारण की जसंच आम्ही डेझीला प्रज्वल दादाकडे आणत होतो प्रज्वल दादा डायरेक्ट काने कोपरीत पकडत होता म्हटलं. आणि प्रज्वल दादाची अशी अवस्था आपल्याकडून पाहायला जात नव्हती, म्हणून तिले आणलं भाऊ बाहेर फिरासाठी. पण तिले बाहेर दिसले तिची अपोनेंट तिला कॅफेत नेऊन मयूर दादाला सोपून दिलं आणि आपल्याला लवकर घरी जायचं होतं कारण की आईचा बर्थडे सेलिब्रेशन करायचा होता. म्हणून बेकरीवरून केक घेतला, घरी आलो, मस्त सेलिब्रेशन केलं आणि यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तेव्हा टाटा आणि बाय.